घेऊन आली आहे सगळ्यांची ऑल टाइम फेवरेट जबरदस्त टेस्टी सिक्रेट पद्धत पावभाजी स्ट्रीट स्टाईल बनवण्याची। विश्वास ठेवा, तुम्ही ह्या प्रकारे पावभाजी बनवाल तर कुकरमध्ये झटपट पावभाजीपेक्षा ही पद्धत वापरून टेस्टी आणि स्वादिष्ट भाजी तयार कराल। कलर टेक्स्चर असं येईल की बाजार चौपटी ठेले सगळे विसरून नेहमी घरीच पावभाजी बनवाल। सगळे टिप्स आणि ट्रिक्स दाखवणार आहे चविष्ट आणि सुंदर पावभाजी बनवण्याची। चला तर मग मी मोक्षदा तुमचं स्वागत करत आहे माझ्या किचनमध्ये। त्यापूर्वी माझ्या चॅनलला लाईक आणि सबस्क्राइब करा, बेल आयकॉनचं बटन दाबा। टेस्टी आणि स्वादिष्ट पावभाजी बनवण्यासाठी सर्वात अगोदर गॅस पेटवून घेऊ। त्यावर एक पसरट आकाराची मोठी कढई गरम करायला ठेवायची आहे। कढईमध्ये प्रथम लोणी टाकून लगेचच तेल टाकूयात, कारण लोणी करपतं। तेल आणि लोणी गरम झाल्यानंतर एकदम बारीक केलेला कांदा टाकून लाल होईपर्यंत भाजायचा। भाजून झाल्यानंतर त्यात बारीक चिरलेले 2 शिमला मिरची टाकून तेलातच वाफवून घ्यायची आहे, म्हणजेच मॅश करताना बारीक होते। 2 मिनिटांनी मिरची वाफलेली आहे। आता बारीक चिरलेले 2 वांगे आपल्याला इथं टाकून घ्यायचे आहेत। त्याचप्रमाणे वांगे थोडेसे परतल्यानंतर बारीक चिरलेले टोमॅटो टाकून छान मिक्स करून ह्यावर झाकण ठेवून 5 मिनिट मंद गॅसवर सर्व भाज्या शिजवून घ्यायच्या आहेत। थोडंसं मीठ टाकूयात म्हणजे सर्व भाज्या मऊ होतील। भाज्या शिजेपर्यंत दुसरीकडे मध्यम आकाराचा फ्लावर मोकळा करून 2 वाट्या, 1 वाटी मटार पाण्याने स्वच्छ धुवून 4 वाट्या पाणी घालून गॅसवर झाकण ठेवून शिजायला ठेवू। तेलामध्ये वांग, शिमला मिरची, टोमॅटो छान शिजलेत। आता आपण मसाले टाकूयात। 1 चमचा हळद, 1 चमचा धने जिरे पूड, 2 चमचे लाल तिखट, 1 चमचा काश्मीरी लाल मिर्च मसाले मिक्स करूयात। यानंतर पावभाजी मसाला 2 चमचे मिक्स करून हिरवीगार कोथिंबीर टाकून परतूयात। कोथिंबीर आता ह्या स्टेजला घातली की पावभाजीची चव एकदम अप्रतिम लागते। हे सर्व मॅशरच्या साहाय्याने 2 मिनिट मॅश करून झाकण ठेवून 2 मिनिट वाफवायचं आहे, म्हणजे मसाल्याची चव सर्व भाज्यांना व्यवस्थित लागेल। कुकरमध्ये अर्धा किलो म्हणजे 4 बटाटे शिजून घेतलेले आहेत। 4 व्यक्तीसाठी पावभाजी बनवते त्यानुसार हे माझं प्रमाण आहे। शिजवलेल्या बटाट्याची सालं काढूयात। भाजी मस्त शिजलेली आहे। आता ह्यामध्ये बटाटे हाताने मॅश करून टाकायचे। फ्लावर आणि मटारमधील पाणी काढून हे बटाट्यात मिक्स करू। पाणी आपण वापरणार आहोत ते पाणी आपल्याला टाकून द्यायचं नाहीये। भाज्या छान मिक्स झाल्यानंतर मॅशरच्या साहाय्याने फ्लावरच्या बटाट्याच्या शिल्लक राहिलेल्या पाणी थोडं थोडं घालून आपल्याला इथं छानपैकी मॅश करून घ्यायचं आहे। भाजी काढून घ्यायची आहे एका भांड्यानंतर। त्यानंतर तव्यामध्ये लागेल तशी भाजी घेऊन गरम पाणी थोडं थोडं टाकून पातळ करून सर्व करायचं आहे। बाजारात चौपटी ठेल्यावर अशा प्रकारची भाजी करूनच सर्व करतात, त्यामुळेच त्याची चव मस्त लागते। एकदा नक्कीच ट्राय करा। मोजून 20 मिनिटात आपली भाजी तयार होते। आलाय ना मस्त रंग, टेक्स्चर आणि चव पण। कोठेही झटपटच्या नादात कॉम्प्रोमाइज न करता आपण 20 मिनिटामध्ये ही भाजी बनवलेली आहे। तर मग झटपट लाईक करा, सबस्क्राईब करा आणि अशाच नवनवीन रेसिपीसाठी बेल आयकॉनचं बटन दाबा। थँक्यू फॉर वॉचिंग माय चॅनल मोक्षदाज किचन।